तुम्हाला सुद्धा खिची घेऊन पापड करणे खूप कठीण वाटते का? मग जरासुद्धा खिची न घेता चौपट फुलणाऱ्या रेशनच्या तांदळाच्या पापडाची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. बघू शकता पापड चौपट फुलतात, अजिबातही तेलकट होत नाहीत व मस्त कुरकुरीत असे होतात. पापड करण्यासाठी 2 कप रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपाने 2.5 कप पाणी मोजून पातेल्यामध्ये टाकायचं. यामध्ये 1 चमचा पापड खार, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे टाकून पाण्याला उकळी काढायची. उकळतं पाणी पिठामध्ये ओतायचं. दुसऱ्या हाताने लाटण्याने मिक्स करून घ्यायचं. नंतर झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू द्यायचं. 10 मिनिटानंतर या पिठाचे अशा पद्धतीने मोठमोठे असे गोळे करून घ्यायचे व त्याला मधामध्ये छिद्र करायचं. तयार केलेले गोळे एका चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. हे पीठ वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं. पिठाची चाळणी ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. मीडियम फ्लेमवर 20 ते 25 मिनिटे पीठ वाफवून घ्यायचं. 25 मिनिटानंतर यामध्ये सुरी टाकून बघायची. सुरी स्वच्छ आली म्हणजे पीठ मस्त असं वाफवलं आहे. गरम असतानाच पॉलिथिनच्या पिशवीमध्ये किंवा कॉटनच्या कापडामध्ये टाकून मस्त मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं. आवडीनुसार याचे गोळे करायचे. पापड करण्यासाठी पाणीपुरीची मशीन घेतली आहे. 2 प्लास्टिकचे पेपर घ्यायचे. याला तेल वगैरे काही लावायचं नाही आणि मशीन प्रेस करून बघू शकता मस्त असे पापड तयार होतात. पापड सुकवण्यासाठी जर उन्हाची व्यवस्था नसेल तर फॅनखाली सुद्धा हे पापड सुकतात. 2 दिवस पापड मस्त असे सुकून घेतले. पापड अजिबातही तुटत नाहीत, चिरत नाहीत आणि चवीला इतके छान लागतात की एक पापड खाल्ला की हात आपसूक दुसऱ्या पापडाकडे वळतात.